नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कुसमोळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल काढून नवीन पूल बनवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. परंतु आज रविवारी 5च्या सुमारास पर्यायी रस्ता पुन्हा एकदा खचल्यानं बेळगाव चोरला गोवा अशी वाहतूक आज रविवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. गेल्या 5-6 महिन्यांपासून मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल काढून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीतून मातीचा भराव टाकून पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. परंतु मे महिन्याच्या अखेरीस आणि आता आज रविवारी पुन्हा एकदा बंधाऱ्यावर पाणी आल्यानं रहदारी धोक्यात आली आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला. त्यानंतर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लागू केला आणि 5 जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली. मेतेई संघटनेच्या नेत्या आरामबाई टेंगोल आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. निदर्शकांनी रस्त्यावर आग लावली, बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड केली. त्यानंतर हिंसक संघर्ष सुरू झाला आहे. आंदोलकांनी प्रशासनाला स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली आहे. बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं असून शासनाने रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी केली आहे. कित्तूर तालुक्यामध्ये रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केलं जाणार असून शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात खळबळ माजली आहे. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी व देसूर भागातील शेतकऱ्यांना नोटिसा आलेल्या नाहीत. रेल्वे खाते आणि राज्य सरकारने हा प्रकल्प हाती घेतला असून यासाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. बेळगाव ते धारवाड दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करणे, रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. सध्या बेळगावातून लोंढामार्गे रेल्वे धावते, पण हे अंतर अधिक असल्यानं नवीन मार्गामुळे बेंगळूरला जलद एक्सप्रेस रेल्वे सेवा सुलभ होण्याची अपेक्षा आहे. सौंदत्ती तालुक्यातील हरुगोप्पा गावामध्ये शनिवारी सायंकाळी ढगफुटीसारखा जोरदार पाऊस झाला. तब्बल 3 तास झालेल्या पावसामुळे गावाला जोडणारे सर्व रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. परिणामी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. गाव व शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतातील कामेही थांबवावी लागली. या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस या भागात पडल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत. आज रविवारी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सर्व रस्त्यांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित केला. मात्र रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक शहरापासून जवळच्या ठिकाणी फिरायला गेले होते. मात्र बेळगाव जांबोटी रस्त्यावर पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम सुरू केल्यानं वाहनधारकांची तारांबळ उडाली. पोलिसांनी हेल्मेट, वाहन परवाना, विमा व इतर आवश्यक कागदपत्रांची कसून तपासणी केली. विशेषतः दुचाकीस्वारांवर अधिक लक्ष ठेवण्यात आले. गर्दीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेतल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. मात्र अचानक झालेल्या या तपासणीमुळे अनेक युवकांची धावपळ झाली. हेल्मेटशिवाय व कागदपत्रे न ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील गोंधळी गल्ली परिसरामध्ये बेजबाबदारपणे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांविरोधात नगरसेवक शंकर पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला. स्वतः टाकलेला कचरा वेगळा करून संबंधित व्यक्तीला परत देण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यास कायदेशीर कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला. आपला कचरा घन कचरा गाडीमध्ये द्या, रस्त्यावर टाकल्यास आरोग्य धोक्यात येते असे स्पष्ट करून नगरसेवक पाटील यांनी नागरिकांना स्वच्छतेचं भान राखण्याचं आवाहन केलं. IPL विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजय परेड दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांच्या कुटुंबियांना आता प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत 10 लाख इतकी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मदत रक्कम वाढवण्याचे आदेश दिले असून जखमी झालेल्यांसाठी स्वतंत्र मदत निधी तयार करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सरकारसोबतच RCB संघाकडूनही या मदत निधीमध्ये सहभाग घेतला जाणार आहे.
शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे। या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मत्स्य विभागाकडून दिला जाणार आहे। नापीक शेत जमिनीमध्ये शेतकऱ्यांना अर्थार्जन उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी मत्स्य विभागाने मत्स्य तळ्यांसाठी योजना आखली होती। त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे निर्माण केले आहेत त्यांच्यासाठी देखील मत्स्यपालन योजना लागू केली होती। आता अशा शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार असून शेततळ्यातील मत्स्यपालनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावत मत्स्य उत्पादन देखील वाढणार आहे। त्यासाठी मत्स्य विभागाने NFDP नावाचे पोर्टल विकसित केले आहे। शेतकरी या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी केवळ आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक घालून नोंदणी करू शकतात। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची हिंदू तिथीनुसार जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौकातील श्री शंभू तीर्थ येथे महाराजांच्या मूर्तीचे जलाभिषेक, दुग्धाभिषेक व पुष्पपूजन करण्यात आले। प्रारंभ प्रेरणा मंत्राने झाला, त्यानंतर आरती व श्लोकपठनाने वातावरण भक्तिमय झाले। या कार्यक्रमामध्ये कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्यासह विविध पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजेचे पौरोहित्य प्रथमेश हुरकडली यांनी केले। कडोली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गौंडवाड गावामध्ये मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला रविवारी प्रारंभ झाला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असून जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या विशेष निधीतून यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्ता पूर्ण झाल्यानंतर गावातील वाहतूक सुलभ होणार असून विकासास चालना मिळेल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या कामास लागला आहे। पेरणीला सध्या पोषक वातावरण निर्माण झालं असून अनेक भागातील शेतकऱ्यांना पेरणीच्या कामासह शेतातील अन्य कामे करण्यासाठी शेतमजूर मिळेनासे झालेत। शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना शेती कामात विलंब लागतोय। सध्या पेरणीसाठी किंवा अन्य कृषी कामांसाठी आधुनिक पद्धतीची यंत्रोपकरणे उपलब्ध झाली आहेत। यामुळे बरेच शेतकरी याचा वापर करतात। मजुरांच्या कमतरतेमुळे कामांना विलंब होतो। सर्वसामान्य आणि गरीब शेतकऱ्यांना यंत्रोपकरणांचे भाडे, ट्रॅक्टर भाडे परवडणारे नसल्याने ते पारंपरिक पद्धतीने पेरणीची कामे करीत आहेत। सध्या बैलांचा दरही गगनाला भिडल्यानं गरीब तसेच मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागतो। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हॉटेल्स, दुकान, इमारत बांधकाम आदी ठिकाणी बालकामगार आहेत। तसेच अनेक मुले रस्त्यावर भीक मागत असतात। त्यांची सखोल चौकशी करा असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी देताच बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथील कॉलेज रोड दवाखान्यासमोर भीक मागणाऱ्या मुलीला ताब्यात घेतलं। शहरात काही जण भिक्षा मागण्यासाठी मुलांचा वापर करत आहेत अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आली होती। त्या संदर्भात जिल्हाधिकारी रोशन यांनी जिल्हा बालकामगार योजना कार्यकारी समितीची बैठक घेऊन सर्व माहिती दिली। अनेक मुले शाळा सोडून हॉटेल्स, दुकान, बांधकाम आदी ठिकाणी काम करत असल्यानं कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे। त्यानुसार शहरातील झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी भागामध्ये पाहणी करून भीक मागणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन बालकामगार भवन इथे ठेवलं आहे। मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी शेतातील मशागत कामांना गती दिली आहे। त्यानुसार रताळी लागवडीसाठी आवश्यक पूर्वतयारीही पूर्ण झाली आहे। मात्र आता वेल लागवडीसाठी शेतकऱ्यांचं लक्ष पावसाकडे लागून राहिलंय। शेतकऱ्यांनी मशागत करून जमिनीत ओलावा राखून ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, पण वेळेवर पाऊस न आल्यास वेल लावणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। यामुळे उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी वर्ग आता पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय। विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे काही वस्तूने भरलेल्या कॅन्टर पलटी झाल्याची घटना घडली। बेळगावहून हैदराबादकडे वाहतूक करत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळून पलटी झालं।
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचं आणि मालाचं मोठं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच बसवंत बागेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. बेळगाव तालुक्यातील भात खाचरांमध्ये इंद्रायणी व बासमती या दर्जेदार जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र या जातींच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाकडून अद्याप बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांकडून बियाणे महाग दराने खरेदी करावे लागतात. बासमतीचे बियाणे 80 रुपये किलो आणि इंद्रायणीचे बियाणे 90 रुपये किलो दराने मिळत आहेत. त्याउलट सरकारकडून भात खरेदी करताना बासमतीला 3,000 आणि इंद्रायणीला 2,000 रुपये क्विंटलचा दर दिला जातो. मात्र उत्पादनासाठी शेतकऱ्यांना तिप्पट खर्च करावा लागत आहे. सरकारने वेळेत बियाणे उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करावा अशी जोरदार मागणी होत आहे. इंदिरा कॅन्टीनमध्ये लवकरच अंड्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासन पातळीवर विचाराधीन आहे. पोषण मूल्य वाढवण्यासाठी अंडी देण्याची चर्चा 2-3 वेळा झाली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. अंडीमुळे गरिबांना कमी दरात प्रथिनयुक्त जेवण मिळेल. सध्या राज्यात 186 नवीन कॅन्टीन मंजूर असून 100 पेक्षा जास्त कार्यान्वित आहेत. अंड्याचा पुरवठा सुरू झाल्यास कॅन्टीनच्या उपयुक्ततेत वाढ होणार आहे. येत्या 10 जूनपासून कर्नाटकात मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी केलाय. जूनच्या पहिल्या आठवड्यात 39% पावसाची तूट निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात कमी झालेला मान्सून 10 जूनपासून मुसळधार पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाला होता आणि साहजिकच मुसळधारपणे पाऊस पडण्याची शक्यता होती, पण एका आठवड्यात तो कमी झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आता सोमवारपासून पुन्हा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये दररोज प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करावे असा आदेश शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याने जारी केलाय. सरकारने यापूर्वी 30 जून 2023 रोजी आदेश जारी करत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात आणि सर्व शाळांमध्ये कन्नड व इंग्रजी भाषांमधून संविधानाच्या प्रस्तावनेचे छायाचित्र लावण्याची सूचना दिली होती. तर 28 ऑगस्ट 2023 रोजी जारी केलेल्या आदेशपत्रकात सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करावे अशी सूचना देण्यात आली होती. याला अनुसरून 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये देखील यापूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करावे, शाळांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे छायाचित्र प्रदर्शित करावे, तसेच पूरक कार्यक्रम आयोजित करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचा अभिमान व्यक्त करण्यासाठी निपाणी येथे सोमवार 9 जून रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात सकाळी 8:30 वाजता म्युनिसिपल हायस्कूल मैदानावरून होणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून तुरळक सरी वगळता पावसाने उघडीप दिली आहे. पावसाआधी पेरण्या केलेल्या सोयाबीनची उगवण जोमाने होत आहे. आंतर मशागत करण्याची गरज भासत आहे. किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामुळे औषध फवारणीची गरज देखील भासू लागली आहे. पावसाआधी पेरण्या केलेल्या सोयाबीन पिकामध्ये औषध फवारणीसाठी सध्या शेतकरी वर्गाकडून आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं जात असून ड्रोनचा वापर केला जात आहे. अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांचे अंकली ते आळंदी अशा 300 किलोमीटर प्रवासास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आरती व पूजन करण्यात आले. प्रस्थान प्रसंगी मान्यवर, वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यात शिक्षण पद्धत सुधारण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. असे असतानाच मात्र सीमा भाग बोरगाव येथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. बोरगाव येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेज हे जणू ओपन बार बनल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शाळा परिसरात संरक्षक भिंत नसल्यानं तळीरामांकडून राजरोस दारू पिण्याचा प्रकार घडत आहे.
दारू पिऊन तिथेच बाटल्या फोडणे, सिगारेट्सचे पाकिटे टाकून दिले जात आहेत. या प्रकाराकडे शिक्षण खात्याचं दुर्लक्ष होत आहे. यामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असलेल्या कोगनोळी येथील टोल नाक्यावर कोगनोळी, सुळगाव, मत्तिवडे, करनूर, हणबरवाडी, दत्तवाडी येथील 4 चाकी वाहनधारकांना टोलमुक्त करण्यात यावं यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु टोल नाका व्यवस्थापनाने या मागणीकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे शुक्रवार दिनांक 6 जून रोजी येथील 4 चाकी वाहनधारकांनी टोल नाक्यावर येऊन चक्काजाम आंदोलन केलं. त्यामुळे स्थानिक वाहनांना बुधवारपर्यंत मोफत मुभा दिली जाणार आहे. बुधवारपर्यंत तोडगा निघेल आणि स्थानिक वाहने टोलमुक्त होतील अशी अपेक्षा वाहनधारकातून व्यक्त होतीये. सुळगा येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत आठवडाभर पगारावरती काम करणाऱ्या महिलांनी 1 दिवस मोफत श्रमदान गावाच्या स्वच्छतेसाठी, सुदृढ जनतेच्या आरोग्यासाठी खर्ची घातल्यानं परिसरातील जनतेतून या गावातील महिला वर्गाचं अभिनंदन करण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेमध्ये काम करून रोज जवळपास 400 महिला रविवारी सकाळी 8 वाजता हातामध्ये खुरपी, कुदळ, फावडे, बुट्ट्या असे साहित्य घेऊन गावाच्या स्वच्छतेसाठी त्यांनी रविवारी ही मोहीम राबवली. गावातील लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, मरगाई गल्ली, प्राथमिक माध्यमिक शाळांचा परिसर या सर्व भागामध्ये त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.